श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहात? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग आज मी तुम्हाला थोडीशी स्वामी समर्थांची पूजा कशी करावी ह्याची माहिती सांगणार. मी उर्मिला ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला मी आता सुरुवात करते. समर्थांची कृपा लवकर व्हावी यासाठी काय करावे हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येतो. त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी समर्थ महाराजांची कृपा लवकर व्हावी यासाठी काय करावे हा प्रश्न अनेकांच्याच मनात येतो. आपल्या अमुक इच्छेसाठी बरेच जण स्वामींसाठी घालतात, तर मनापासून स्वामींची सेवा देखील करतात. काही वेळा आपले प्रॉब्लेमचे कर्म असल्याने देखील मनोकामना लवकर पूर्ण होताना दिसत नाहीत किंवा अनेक अडचणी आयुष्यात येतात. मात्र एक सोप्या स्वामी सेवेने आपल्या भाग्याचे दरवाजे उघडतील असे जर सांगितले तर आश्चर्य वाटू घेऊ नका. कारण स्वामींचे मनोभावाने काहीतरी सेवा केली तर त्याचे फळ हे निश्चितच मिळते. मात्र सेवा करायची कशी, स्वामींना आपली इच्छा सांगायची कशी हेच अनेकांना माहीत नसते. त्यामुळे नियमाचे पालन न करता जर चुकीच्या पद्धतीने सेवा करत असाल तर त्याचे फळ मिळणे अवघड होते. त्यामुळे आज आपण पाहूत श्रावणातील गुरुवारी एक सोप्या मंत्र सेवेने स्वामींना प्रसन्न कसे करावे. स्वामी सेवा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम आपले अंतःकरणचे विचार शुद्ध करावे हवे. त्यानंतर स्वामीप्रती पूर्ण समर्पण असायला पाहिजे. विश्वास ठेवून सेवा केली तरच ते फलित होते. मन आहे बघा, मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे करून चालत नाही. मनात भक्तिभाव ठेवून तुम्ही स्वामींसमोर पूर्ण समर्पणाने बसा. त्यांना तुमच्या अडचणी दुःख सर्व काही माहीत असते, परंतु तरी देखील स्वामींना आपलेपणाने मनातील इच्छा सर्व गोष्टी सांगा आणि स्वामीसेवेचा संकल्प घेऊन नियमित स्वामीसेवा करा. स्वामीसेवेत स्वतःला झुकवून द्या. स्वामी तुमचे कर्म आणि निष्ठा पाहतात. या गोष्टीमध्ये तुम्ही पास झालात की तुमच्या आयुष्यातील मार्ग स्वामी स्वतः बनवतात. श्रावणातील गुरुवारी कोणता मंत्र म्हणावा? स्वामींची एक वाक्य प्रत्येकालाच आधार देते. ते म्हणजे कोणते? अशक्य ही शक्य करतील स्वामी. या एका वाक्यात प्रचंड शक्ती आणि आपलेपणा असल्याचे जाणवते. जाणून काही स्वामी स्वतः आपल्या डोक्यावर हात ठेवून बाळा काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे असे सांगत असल्याचे भासते. हेच वाक्य आहे स्वामींच्या तारक मंत्रामध्ये. स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात खरोखरच जादू आहे. हा मंत्र नियमित म्हटल्याने मनातील भीती दूर होते, सकारात्मकता येते, कुटुंबातील वातावरण प्रसन्न होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागते. तसेच यामुळे स्वामींची कृपा देखील मिळते असे मानतात. त्यामुळे श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र अवश्य म्हणावा. श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र कसा म्हणावा? श्रावणातील गुरुवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील पूजाघरात स्वामींचा अभिषेक करावा. स्वामींना फुलहार, अगरबत्ती, तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. गोडांचा कोणताही नैवेद्य स्वामींना दाखवावा. जमल्यास बेसनाची लाडू नैवेद्यात ठेवावे. मग स्वामी समर्थ नामाची एक जपमाळ करावी. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचे पठण करावे. यावेळी तारक मंत्र म्हणताना स्वामींसमोर एक पेल्यात पाणी ठेवावे. त्यानंतर तारक मंत्र तुम्ही किमान 7 ते 11 वेळा म्हणावा. शांत चिंतेने मन पूर्णपणे एकाग्र करून श्रावणातील एका गुरुवारी थोडा वेळ काढून स्वामींसमोर मनात इच्छा ठेवून किमान 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. त्यानंतर पेल्यातील पाणी घ्यावे व स्वामींना नमस्कार करावा. आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा. जमल्यास श्रावणातील गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे. अशा प्रकारे स्वामींसमोर बोला, स्वामी कृपा निश्चित होणार. सर्व माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा.